आणखीन एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे मुंबई अहमदाबाद मार्गावरची वाहतूक कोंडी। अद्यापही ही वाहतूक कोंडी तशीच आहे। मुंबईहून गुजरातकडे जाणारा मार्ग ठप्प आहे। वाहनांच्या मोठाल्या रांगा लागल्या आहेत। वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त आहेत, कारण काल रात्री उशिरा म्हणजे काल मध्यरात्री खरं तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक टँकर उलटला होता। हायड्रोजन घेऊन जाणारा हा टँकर होता, त्याला आग लागली होती। नंतर ही आग विझवण्यात आली, पण अद्यापही हा टँकर इथून हटवण्यात आलेला नाही आणि त्यामुळे इथली वाहतुकीची कोंडी अजूनही कायम आहे। आता सकाळपासून ही वाहतूक कोंडी आहे। सकाळी 8-9 वाजल्यापासूनची वाहतूक कोंडी। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, अजूनही ही वाहतूक कोंडी जरा सुद्धा हटलेली नाही, काय कारण आहे? हा टँकर हटवला का इकडनं? म्हणजे टँकर हटवण्याचं काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे, पण मधले जी लेन पूर्ण चोक झाली होती, त्याच पद्धतीनं अनेक लोकांनी गाड्या ज्या आहेत त्या रॉंग वेने टाकल्या होत्या, यामुळे पूर्ण रस्ता चोक झालेला आहे। आणि टँकर जसा लांब केला जातोय ते टँकर पुढे नेण्याकरता देखील या वाहतूक कोंडीमुळे मोठी अडचण निर्माण होते आणि यामुळे ही वाहतूक कोंडी जी वाढत चाललेली आहे। पहाटे 4:30 वाजता या गॅस सिलेंडरच्या जो टँकर आहे त्याचा अपघात झाला होता आणि त्या सगळ्या याच्यामधून आपण जर पाहिलं तर गाड्यांची जी बेशिस्त वाहतूक आहे यामुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ते अजूनही जाम आहे आणि तिथून गाड्या पुढे जाणं जे आहे ते अजूनही अवघड होऊन बसलेलं आहे। कशा पद्धतीनं आता वाहतूक कोंडी सोडवली जाते आणि वाहतूक पोलीस जे आहे ते घटनास्थळी आज दाखल आहेत, पण वाहतूक कोंडी अजूनही जाम आहे। अजित, अपेक्षा करूयात की पुढच्या काही वेळात ही वाहतुकीची कोंडी सुटेल, कारण लोक सकाळी 8 वाजल्याच्याही आधीपासून या वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत आणि स्थानिकांनाही याचा मोठा फटका बसतोय। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।